जय शिवराय मंडळी. तर शेगावला जो संध्याकाळी आज होम मिनिस्टरचा शो होणार आहे, तर तो शो होणार आहे या हॉलमध्ये. आणि मस्त मोठा असा हॉल आहे. जवळजवळ 150-200 महिला सहभाग घेणार आहे. खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये महिला या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहे. आणि आमची टीम आली आहे प्रिपरेशनसाठी, पूर्वतयारीसाठी. अमृत भाऊजींचा शो, आमचा शो दणक्यात झाला पाहिजे या हेतूने आम्ही पूर्वनियोजन करतोय. खेळाचं थोडं, ग्राउंडचं थोडं. अमृत सर, कसं चाललंय तुमचं नियोजन? कोणताही प्रोग्राम करीत असताना प्री प्लॅनिंग असावं. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण तेच शिकलो. कोणतंही काम करा, फक्त प्लॅनिंग मध्ये करा, तरच तुमच्या कामाला यश आहे, नाही तर अजिबात यश नाही. त्याच्यामुळं प्रिपरेशन होणं खूप गरजेचं आहे. तर हा जो स्टेज आहे हा पूर्णपणे आलं का लक्षात? हा पूर्ण हॉल आहे. हॉल आहे. आता त्या हॉलला आपण स्टेज करतोय, महिला सहभागी महिला आहेत 200 ऍट ए टाइम. पण आपण बाकीच्यांसारखं नाही एका टायमाला 10 आणि 20 बाहेर काढायच्या. आपण महिलांना प्रत्येक गेमचा आनंद तर घेऊन मी देणार आयोजकांना मागितलं तर मिनिमम 4.5 ते 5 तास आलं का लक्षात कार्यक्रमासाठी. कार्यक्रमासाठी. 4.5 ते 5 तास मागितल्यात. आता हे पहा, हे मार्किंग चालू आहे खाली. हे आपली टीम मस्त पैकी. इकडे टीम दाखवा दे. टीम आज बघा ना, इन शर्ट बिर्ट करून नटून थटून. बाईचं घड्याळ आज ड्रेसवर मॅच आहे का? थोडी हवा आहे का बाईची? नाद नाही नाद करायचा. नाही का? आता हे असं प्रिपरेशन चालू आहे. आयोजक या ठिकाणी बसलेत आणि हा संपूर्ण हॉल एकदा फिरून दाखव मस्त. हा खूप मोठा हॉल आहे. जवळजवळ ह्या हॉलची झालं कॅपॅसिटी आहे इकडचं. 10,000 माणसांची. म्हणजे नाही, ते सॉरी, 2,000 माणसांची कॅपॅसिटी हॉलची. आणि 10,000 स्क्वेअर फीटचा हा हॉल आहे. मग ह्या हॉलमध्ये संध्याकाळी होतोय आपला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा शेगावमध्ये. तुम्ही जर शेगावमध्ये असाल आणि तुम्हाला जर शो पाहायला यायचा असेल, तुम्ही संध्याकाळी नक्की या. 5 वाजता आपला शो चालू होणार आहे. भेटूया शोला. चलो, तब तक के लिए बाय बाय.